शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये काल जे आंदोलन झालं ते आंदोलन करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची रेल्वे पोलिसांकडून चौकशी होणार आहे आणि कर्मचारी आंदोलनादरम्यान रेल्वे वरिष्ठांना पत्र देणार होते। मग अचानक आंदोलन कसं चिघळलं या संदर्भात रेल्वे पोलिसांकडून चौकशी होणार आहे। या संदर्भात सविस्तर माहिती घेऊया आपला प्रतिनिधी सूरज सावंतकडून। सूरज, काय माहिती आहे नेमकी? जी नक्कीच आपण जर पाहिलं तर काल जे आंदोलन झालं त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात या रेल्वे सुटू शकल्या नाहीत आणि अनेक सीएसएमटी परिसरात मोठा नागरिकांची गैरसोय ही पाहायला मिळाली होती आणि त्यामुळे कुठेतरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हा त्या ठिकाणी उद्भवू शकला असता। त्यामुळे याची दखल आता रेल्वे पोलिसांनी घेतलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशी ही देखील केली जाणार आहे। नेमकं हे आंदोलन कसं चिघळलं, मोटरमन यांचा या आंदोलनातील सहभाग हा देखील निश्चित केला जाईल। नागरिकांची गैरसोय आणि त्यामुळे जो कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकला असता याची सखोल चौकशी केली जाईल आणि याचा अहवाल हा वरिष्ठांना पाठवला जाईल आणि वरिष्ठांच्या सूचनेनुसार आता पुढे कायदेशीर कारवाई काय केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र ज्या 2 जणांचा मृत्यू झालेला आहे त्याचा अपघाती मृत्यूची नोंद ही सीएसएमटी रेल्वे पोलीस स्टेशननी केलेली आहे, त्याची देखील सखोल चौकशी होईल। मात्र त्यामागची कारणं ही देखील आता शोधण्याचा प्रयत्न हा रेल्वेकडनं केला जात आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मुंब्रातल्या त्या गुन्ह्यानंतर जर आपण पाहिलं तर मध्य रेल्वे आणि रेल्वे पोलीस यांच्यातला सुप्त संघर्षातनं या सगळ्या घटना झाल्यात का याची माहिती देखील आता या अहवालातनं समोर येते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे एकूणच कालचं जे आंदोलन झालं, नागरिकांना वेठीस धरण्याचा जो प्रयत्न झाला याची सखोल चौकशी होईल आणि त्यातनं जे आंदोलनात सहभागी झालेले होते। धन्यवाद सूरज या सविस्तर माहितीबद्दल। मंडळी, वंदे मातरम या राष्ट्रीय गीतेला 150 वर्ष पूर्ण झाली आणि